5 वर्षांखालील मुलांमधील अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत स्टॉप डायरिया मोहीम 2026 राबवण्यात येत आहे. अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ORSची घेऊनी साथ या घोषवाक्याखाली आशा स्वयंसेविकांमार्फत घरभेटी, ORS व झिंक गोळ्यांचे वाटप, आरोग्य केंद्रे व अंगणवाड्यांमध्ये ORS झिंक कॉर्नरची स्थापना तसेच शाळा व गावांमध्ये स्वच्छता आणि हात धुण्याबाबत जनजागृती केली जात आहे. पूरग्रस्त, दुर्गम व स्थलांतरित वस्त्यांतील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून अतिसाराची लक्षणे दिसताच त्वरित ORS, झिंक उपचार आणि आवश्यक असल्यास आरोग्य केंद्रात दाखल करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने पालकांना केले आहे. दुसरी जी मोहीम आहे त्याचं नाव आहे स्टॉप डायरिया कॅम्पेन. स्टॉप डायरिया कॅम्पेन हे ॲक्च्युली आपण दरवर्षीच राबवतो. तर ह्याची सुरुवात आहे 1 जून 2026 ते 31 जुलै 2026 असा हा 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम आपण राबवतो. आता हे 2 महिने आपण का घेतो सगळ्यांना माहिती आहे, कारण मान्सूनची सुरुवात होते. मुलांमध्ये अतिसाराचं प्रमाण, अतिसार म्हणजे डायरिया ज्याला आपण म्हणतो ते प्रमाण वाढतं. त्यामुळे आपण ही मोहीम दरवर्षी 1 जून 2026 ते 31 जुलै 2026 मध्ये घेतो. तर ह्याचं मायक्रो प्लॅनिंग आपलं झालेलं आहे आणि टास्क फोर्स जी समिती असते त्याची डिस्ट्रिक्ट लेवलची टास्क फोर्स समितीची मीटिंग आपली कलेक्टर मॅडमची त्या दिवशी झाली. कुठल्या दिवशी झाली ते फक्त एकदा विचारून टास्क फोर्स ती डेट जरा देऊया. नंतर ह्याच्यात महत्त्वाचे 2 पार्ट आहेत, ते म्हणजे ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आणि झिंक गोळ्या. हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक अशाकडे आपण ते देतो आणि त्याचं सप्लाय पण आपण प्रत्येक PHCला, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आपल्या स्टोअरमध्ये ह्याचा साठा योग्य प्रमाणात आहे आणि सर्व PHC आणि उपकेंद्रांना आपण तो साठा खाली वितरित करतो. आणि अशी कुठे मुलं असतील त्यांना डायरियाचा प्रॉब्लेम आहे, अशी मुलं आपण फाइंड आउट करतो आणि त्यांना हे पोचवतो. तर आता ही जी ORSची पाकिटं असतात ती आपण त्या ठिकाणी त्यांना देतो. जे त्या आशांकडे ते पाकिट असतं. आणि झिंक टॅबलेट असतात ते आपण 14 दिवसासाठी त्यांना ते झिंक टॅबलेट देतो. ते अतिसार रोखण्यासाठी त्यामध्ये मदत करतो. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे भाग असे आहेत की आपण प्रत्येक जे आपल्या आरोग्य संस्था आहेत, म्हणजे PHC असू दे, उपकेंद्र असू दे किंवा अंगणवाडी असू दे, ह्याच्यामध्ये आपण हा एक कॉर्नर ठेवतो. त्याला आपण ORS कॉर्नर असं म्हणतो. त्याच्यामध्ये ORS असतात, या झिंक टॅबलेट्स असतात, त्या तिथे उपलब्ध असतात. आपण कुठे व्हिजिट वगैरे केली तर हे आपण बघू शकतो की तिथं तो ORS कॉर्नर प्रत्येक आपल्या आरोग्य संस्थेत तिथं तो ORS कॉर्नर असतो. आणि आपण सर्व आपले जे आरोग्य कर्मचारी, आपले वैद्यकीय अधिकारी असतात त्यांना हे आपल्या सूचना असतात की ते ORSचं जे सोल्युशन असतं ते रोजच्या रोज तुम्ही ते नवीन सोल्युशन बनवायचं. म्हणजे 1 लिटरमध्ये आपण ती पूर्ण ORSची 1 लिटरसाठी जे हे सोल्युशन वापरतो ते पूर्ण सोल्युशन बनवून आपण तिथे रोजच्या रोज ते नवीन याच्यामध्ये, कारण एकदा ते सोल्युशन बनवल्यानंतर पुढचे फक्त 24 तासच ते आपण वापरू शकतो. तशा सूचना आपण देतो. त्या कॉर्नरला आपण ORS झिंक कॉर्नर असं एक नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक संस्थेमध्ये ते कार्यान्वित आहे. दुसरं म्हणजे जोखीमग्रस्त जो भाग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, आता जोखीमग्रस्त गावाची नावं आणि संख्या आपल्या सगळ्यांना मागच्या वेळी आपण दिलेली. तर जोखीमग्रस्त क्षेत्र जे आहे म्हणजे पूरग्रस्त आहे, दुर्गम भाग आहे, बांधकामांची ठिकाणं, कन्स्ट्रक्शन साईट असतील, मायग्रेटेड असतील, बेघरची मुलं असतील, ही जी मुलं आहेत आणि त्या ठिकाणी राहणारी, त्या ठिकाणी आपण जास्त आपलं लक्ष केंद्रित करतो. आणि त्या ठिकाणी असं कुठलं मूल सापडलं की जे अतिसारानं आजारी आहे, तिथपर्यंत आपण ते ORS आणि झिंक टॅबलेट त्यांना तिथे पुरवठा करतो. विशेष लक्ष आपण जोखीमग्रस्त भागावर देतो. त्याचबरोबर आपण आपल्या ज्या शाळा आहेत किंवा अंगणवाड्या त्या सगळ्यांमध्ये आपण IC ते हे करतो की बाबा अशी मोहीम आहे का, अशी मुलं असतील तर तुम्ही संबंधित मुलं आम्हाला कळवायची आहे. आणि प्रत्येक आशाकडे, अंगणवाडी सेविकेकडे ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण शाळांमध्ये ज्या पालक आणि शिक्षक सभा होतात त्यामध्ये पण ह्या 2 ज्या मोहीम आता आपण बोलतो त्या अनुषंगाने आपण प्रत्येक ठिकाणी ती माहिती देण्यासाठी कळवलेलं आहे. आणि असं एखादं बालक आपल्याला सापडलं अतिसाराने, डायरिया झाला, तर डायरिया कोणाला म्हणतो की एका दिवसात समजा त्या बालकाला
3 किंवा 4 जुलाब होत असतील, डायरिया लूज मोशन आपण म्हणतो त्याला, ते होत असेल तर त्या बालकाला डायरिया झाला असं आपण म्हणतो. तर त्या ठिकाणी आपण पालकांना त्या मुलाला एक 14 दिवस ती झिंकची टॅबलेट द्या असं आपण तिथे त्यांना सूचित करतो. असं हे स्टॉप डायरिया कॅम्पेनच्या अनुषंगाने आपलं नियोजन शेवटच्या पानावर दिलेलं आहे. आपल्याकडे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 38 PHC आहे. आशा एक आपल्याकडे ग्रामीण भागात 860 आशा आहेत मंजूर आहे. अंगणवाडी सेंटर आपल्याकडे 1570 आहे. आणि अंडर 5 चिल्ड्रन मगाशी आपण घेतले होते बघा पल्स पोलिओसाठी, तेच आपण इथे 27,806 आकडा देतो. ORS स्टॉक आता फार्मसिस्ट पण आहेत आपल्याकडे. ORS स्टॉक आपल्याकडे 64,620 आहे, बरोबर आहे. आणि झिंक टॅबलेट आपल्याकडे 1,08,900. हे पुरेसा साठा आहे आपल्याकडे. फार्मसिस्ट पण आहेत आपल्याकडे. हा जो आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जो लागणारा स्टॉक आहे तो आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण तो खाली वितरित पण केलेला आहे. ORS 31,000 वाटप केलेले आहे आणि झिंक टॅबलेट 64,000 वाटप केलेले आहे. तो एक आकडा सांगून द्या त्यांना. ORS किती दिले आणि झिंक टॅबलेट किती. ORS 31,661 वाटप केलेले आणि अजून चालूच आहे वाटप. हा आणि झिंक टॅबलेट 64,894 वाटप केलेले. आणि स्टॉक मध्ये आता किती आहेत आपल्याकडे? स्टॉक मध्ये आता 44 झिंक टॅबलेट 44,250 आहे. हा ठीक आहे, वाटप करून शिल्लक ठीक आहे, चालेल. आणि ORS 32,000 अजून शिल्लक आहे वाटप करून. वाटप करायचं.